नमस्कार. बार्शी संचारच्या मिळून सार्वजनिकच्या आम्ही दोघी या सदरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. रसिको, आपण आम्ही दोघी हे सदर चालू केलेलं आहे. यामध्ये आपण आपल्या तज्ञ मैत्रिणींना निमंत्रित करत असतो आणि आता सध्या पाहता नात्यांची वीण ही थोडीशी विस्कटत चाललेली आहे. त्यामुळे नात्यांचे बंध घट्ट व्हावेत म्हणून जे नाते बंधनात बांधलेली आहेत, मनाने जुळलेली आहेत, अशा नात्यांशी आपण संवाद साधत असतो. काही नाती आपल्याला जन्मानंतर प्राप्त होतात, काही नाती आपल्याला लग्नानंतर मिळतात. पण रसिक हो, अशी नाती असतात जी आपण स्वतः कमावलेली असतात. असंही एक नातं आहे की जे नातं मनातून मनाशी जुळलेलं आहे आणि हृदयातून हृदयाशी भिडलेलं आहे आणि जे आपण मिळवलेलं आहे. असं कोणतं नातं असू शकतं? बरोबर ओळखलं, मैत्रीचं नातं. अगदी निखळ आणि मनसोक्त आनंद देणारं आणि जगायला एक नवी उर्मी देणारं असं मैत्रीचं नातं. जगण्याचं रोपटं प्रत्येकाचं छोटंसं असतं, आयुष्य छोटंसं असतं, परंतु या छोट्याशा रोपट्याला रोज प्रेमाचं सिंचन देणारं नातं म्हणजे मैत्रीचं. असं नातं आज आपण उलगडणार आहोत आणि अशा नात्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यासाठी आपल्यामध्ये आलेले आहेत सौ स्मिता सुरवसे मॅडम. मॅडम प्राध्यापिका आहेत, PhD पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. डॉक्टर स्मिता मॅडम यांचा व्यक्तिमत्वच इतकं उत्साही आणि प्रेरणादायी आहे की क्रीडांगण हे त्यांच्या आयुष्यातलं एक सुंदर असं अंगण आहे जिथं त्या वावरतात, विद्यार्थी घडवतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि खूप ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन सक्षमतेनं खेळायला लावतात आणि विजय संपादन करून अगदी ढाल बक्षिसं घेऊन मोठ्या आनंदामध्ये परततात. अशा सगळ्या विद्यार्थ्यांना हव्याशा वाटणाऱ्या डॉक्टर स्मिता मॅडम या आपल्या या शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका पदावर कार्यरत आहेत आणि त्याच ठिकाणी जिजाऊ रमा सावित्री हे या महिला बळ विकास समितीच्या त्या अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे मागचं 1 वर्षपद त्यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं आणि यानंतर परत त्याच अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे तुमचं भरभरून अभिनंदन आणि स्वागत. दुसऱ्या आपल्या आजच्या मैत्रीण आहेत, त्यांच्या जवळच्या मैत्रीण आहेत सौ कविता मैंदर्गीकर. आपलंही या ठिकाणी स्वागत. मैत्री ही निखळतेनं आणि प्रसन्न मुद्रेनं जुळत असते. त्यासाठी एक सुहास्य हास्य आणि मैत्रीचा हात हा खूप मोलाचा असतो. तोच त्या दोघींमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वातून आपल्याला पोचतोय आपल्यापर्यंत. चला आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि या कर्तव्यदक्ष आणि एक सुगृहिणी असणाऱ्या कविताताईंशी पण संवाद साधूयात आणि डॉक्टर स्मिता मॅडमशी संवाद साधूयात. मैत्रीचं गूढ जाणून घेऊयात आणि प्रेरणाही घेऊयात. बघूयात. चला तर मग संवादाला सुरुवात करूयात. स्मिता मॅडम, मला पहिल्यांदा सांगा की तुमची एवढी घट्ट मैत्री आम्ही अनुभवतो आहोत. खूप फोटोमधून पण दिसते, खूप भेटता फिरता, पण सुरुवातीला तुमची पहिली भेट कुठं आणि कधी झाली? शिल्पा, आम्ही दोघी मैत्रिणी म्हणजे सुरुवातीला आम्ही एका ग्रुपमध्ये होतो BCच्या आणि असं काही आमचं दोघींचं म्हणजे फक्त तेवढी तोंड ओळखच होती. पण नंतर आम्ही दोघी एकमेकींच्या कशा मैत्रिणी झालो, स्वभावामुळे असेल आणि दोघींचं एकमेकांशी काय म्हणजे हे असेल, कारण दोघी आम्ही सासरी आल्यावर म्हणजे आधी माहेरचं वगैरे काय बॅकग्राऊंड किंवा आधीच्या मैत्रिणी नव्हतो आणि ते मैत्रीचं नातं सुरू झालं हे आम्हाला सुरुवातीला कळलंच नाही आणि इतकं छान दोघींचे स्वभाव जुळले आणि मैत्रीचा निकळ नातं आमच्या दोघींमध्ये निर्माण झाला. कविताताई, तुम्ही काय सांगाल? जेव्हा मॅडम दिसल्या पहिल्यांदा तेव्हा वाटलं होतं का की ही माझी एवढी जवळची जीवलग? नाही, वाटलं नव्हतं कधी. पण असं कसं म्हणजे कसं आता आज सेम कास्ट आहे आमची दोघांची, तर आम्ही असं कार्यक्रममध्ये वगैरे जायचो दोघी, तर तिथं तेवढ्यापुरतं आम्ही बोलायचो, करायचो, हसायचो, बोलायचो. मग त्याच्यानंतर मग काय झालं, दांडियाचे कार्यक्रम यायचे. मग तिला पण असं कोणी सोबत नव्हतं, मला पण सोबत, आणि मग तिला पण आवड होतं ह्या गोष्टीची आणि मला पण आवड होतं त्यावेळेस. मग आम्ही दोघींनी ठरवलं की बाबा चला आपण दांडियाचा एकत्र भाग घेऊ आणि आम्ही त्या भागामध्ये एकत्र येऊन बक्षीस पण मिळवलं पेअर जोडीमध्ये याच्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आमची मैत्री खूपच वाढत गेली. कसं असतं ना, आपण आता मैत्री बघतो
की मैत्री जुळण्यासाठी अगदी म्हणजे रोज भेटावं असं असं काही नाही. नसतं आणि कुठंतरी ते मनाचा कोपरा असं तुम्हाला असं एखादा धागा काय सापडला दोघींमध्ये की नाही आपण या विषयावर खूप छान गप्पा मारू शकतो, आवडीनिवडी पण कशा जुळत गेल्या? शिल्पा, आता कसं मैत्री असं आपण ठरवून मैत्री होत नाही. म्हणजे नाही. आपल्याला वाटतच नव्हतं पहिल्यांदा, आम्ही तोंड ओळखच होती. पण नंतर असं नातं निर्माण झालं की आपण जी मैत्री, त्याचा अर्थ म्हणतो की आपण मनातली कुठली गोष्ट काही वेळेस आपण आपल्या आईला न सांगता आपण आपल्या भावना मैत्रिणीजवळ तशा पद्धतीने आमच्या दोघींची एकमेकांची ओळख झाली आणि मैत्रीचं नातं घट्ट होत गेले की आपले काही विचार असतील ते तिला शेअर करणं, सुख असेल दुःख असो, प्रत्येक गोष्ट किंवा कुठला कार्यक्रम असो, कुठे जायचं जरी असेल तरी. आणि बऱ्यापैकी आवड सारखी असल्यामुळं, कारण ती सुद्धा एक उत्तम शाळेमध्ये असताना चांगली खेळाडू होती, त्यामुळं बहुतेक कदाचित ती खेळाडू वृत्ती तिच्याकडे होती. आणि त्यामुळं मला पण ते, कारण आम्ही आपला सर्वांना माहिती आहे आपलं आता अलीकडे आपण BC ग्रुप वगैरे जेव्हा एकत्र येतो तेव्हा अनेक गेम पण आपण खेळतो. मग त्यात पण तिचं कौशल्य पण मला दिसलं आणि ते आपोआप म्हणजे दोन्ही स्वभाव जुळे, खेळाडू वृत्ती असल्यामुळे ती मैत्रीचं नातं घट्ट होत गेलं. किती छान. नाही हे खरं खूप आजच्या काळात म्हणजे गरजेचं आहे. आम्ही आता म्हणलं तसं जन्मानंतर मिळालेली नाती तर आपण रक्ताची नाती असतात, त्यामुळे सांभाळतोच. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यात मानपान आला, आदरातिथ्य आलं, सेवा शुश्रूषा आली, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण ते नातं सांभाळत असतो. पण त्याच्यातून जेव्हा थोडासा वेळ मिळतो कुठंतरी जाण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, तेव्हा हे हात असे आपल्याला खूप आधाराचे वाटतात. आणि तुम्ही मॅडम असं आहे की नोकरीमध्ये पण खूप अग्रेसर आहात, कर्तव्यदक्ष आहात. मग आता तुम्हाला असा मैत्रीभाव आणि हे शिक्षण क्षेत्रातलं जे आहे तुमचं कार्यक्षेत्र, मग हे कुठंतरी असं सांगड वाटलं का? म्हणजे आता तसं तर माझं आणि हिचं फील्ड खूप वेगळं, कारण मी नोकरी करते आणि गृहिणी आणि तरी म्हणजे आमच्या मैत्रीमध्ये कधीच असं झालं नाही की मी माझ्या नोकरीचं कधी हे दाखवलं किंवा तिने तिच्या घरातल्या श्रीमंतीचा किंवा ह्याचा कधी हे दाखवलं नाही. त्यामुळं त्या गोष्टी आमच्या मैत्रीमध्ये आल्याच नाही. आणि तसं नातंही लागतं, पण ते नातं पण आम्ही पहिलं मैत्रीचं नातं ठेवलं की मैत्रीचं नातं आपलं महत्वाचं आहे. कारण तू मगाशी म्हटल्याप्रमाणे जी नाती पहिल्यापासूनची, बालपणापासूनची किंवा माहेरची असतात किंवा आपल्या स्वतःची, ती आपण जपतोच, आपल्याला ती जपावं लागतात. पण मैत्रीचं असं नातं की ते नंतर निर्माण झालेलं असतं तेव्हा आणि आपल्याकडून ते जपलं जातं. जसं जपेल जसं आपण एकमेकांच्या विचार जाणून घेऊन ते नातं वाढतच जातं असं मला वाटतं. खूप छान. तर मैत्रिणींनो, आपण ऐकतो आहोत की आता खूप आपले मॅडम म्हणलं तसं खूप ग्रुप आहेत, BC ग्रुप, सगळ्या ग्रुपमध्ये आपण भेटतो, पण कुठंतरी एकच असा चेहरा खूप आपल्याला जवळचा वाटतो, ही खूप आपल्याला जवळची वाटते. तर ते का असतं? तर कुठंतरी ते ऋणानुबंध पण मनाचे जुळलेले असतात की एक नेत्र कटाक्ष असतो आपला, ती जादू पण आपण म्हणू शकतो की मग ती येऊन कुठंतरी आपसूक गर्दीत येऊन विचारते की अगं काय झालं. बरोबर आहे. असं तुमचा काही अनुभव आहे का की असं एखादं हृदयस्पर्शी क्षण असेल आणि तेव्हा येऊन तुम्हाला असं वाटलं असणार, असं एखादी प्रसंग ते तुम्ही सांगू शकता? म्हणजे फिरायला कुठं जायचं तुमच्या मनात रेंगाळतंय आणि हिचा फोन आला, अगं चल जाऊ, असं होतं. खूप वेळ झालेला आहे. हा म्हणजे मनात काहीतरी रेंगाळलेलं असतं किंवा असं वाटतं की कधी चला खायला आपल्याला जायचंय, कुठंतरी फिरायला. आता मैत्री झाली शिल्पा, त्याच्यामुळे आता ऑटोमॅटिकच ते मन जुळल्यामुळे कुठे जायचं म्हणलं की पहिला तिची आठवण येते की आज आपण आता हिला विचारायचं. किंवा एखादं आपल्या जरी कामाच्या व्यस्त असलं तरी आपल्या मैत्रिणीसाठी एक वेळ राखून ठेवला की निदान फोन तरी करणं. आणि मग कुठेही जायचं असेल, कुठल्याही कार्यक्रमाला जायचं असेल तरी किंवा काही असेल तरी पहिला फोन करणं आणि भेटणं. नाही भेटलं तरी आपण मनाने ते ऋणानुबंध जुळलेले असल्यामुळे ती आठवण येतेच आणि मग भेटून आपल्या मैत्रीचं नातं घट्ट होऊन जाते. एखाद्या वेळेस कुठे नाही भेटलं तरी आता मी रोज वॉकिंगला जाते, मग तिला तेवढ्यात वेळ काढते की ती बाबा की मी
आजही आहे. मी येते तिकडं, ती तेवढ्यासाठी माझ्यासाठी तेवढ्या लांब ती येते आणि तेवढ्यातनं आम्ही एक अर्धा तास वेळ काढून आम्ही गप्पा मारतो आणि परत एक अर्धा तासाने आम्ही म्हणजे परत तो सगळा काही गोष्टी आपल्या मनातले शेअर करायचे, तेवढंच एकदा अर्धा तास वेळ द्यायचा. म्हणजे खूप वेळ भेट झाली नाही तर आपण आवर्जून आपल्या मैत्रिणीसाठी वेळ देतो. ते मनातूनच येतं की आपण भेटलं पाहिजे, आपण आपले मनातले जरी नाही भेटलं तरी एखाद्या वेळेस फोन तरी करायचा, दिवसभरात एक फोन तरी होणार. ही पार्श्वभूमी विचारण्याचं कारण कसं की आता काळ खूप पुढं गेलेला आहे, आपण म्हणतो कलियुग आहे. प्रत्येक जण वेळ हे खूप महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येकासाठी, कारण अर्थार्जन करणं किंवा करिअरमध्ये फोकस राहणं ह्याच्यासाठी प्रत्येक जण धडपडतोय. मग अशा वेळेला हे जे आपल्या अवतीभोवती नाती असतात ते असं कुठंतरी ती घडी विस्कटतीये आणि मग ह्या विस्कटणाऱ्या घडीला बंद करण्यासाठी त्याला आपल्याला एकच करावं लागतं की वेळ द्यावा लागतो. आणि असं पण वाटतं की कुणीतरी मनातलं काही समजून घेणार. आता मी आताच म्हणलं की बाहेर जावंसं वाटतं आणि ह्याचं फोन येणं, हा मग असे प्रसंग पण आयुष्यात घडतात बऱ्याच वेळेला. तुमचं असं काही हृदयस्पर्शी प्रसंग आहे का, आठवतं का काही असं? आता परिवार जरा थोडंसं प्रत्येकाच्या घरात काही ना काही होत असतं, तर थोडंसं तिच्या घरात तिला काही अडचण आली की तिला पहिल्यांदा मला सांगावं असं वाटलं. मग ते थोडंसं तिने मला सांगितलं आणि मग मी माझ्या पद्धतीने, म्हणजे तिलाही वाटतं की आपल्यापेक्षा थोडीशी वयाने मोठी आहे, थोडं शैक्षणिक क्षेत्रात काम करते, तर आपण हिला विचारा आणि मी जे सांगेल तो प्रामाणिकपणे जो मैत्री म्हणून शेअर केलेला तिला तो मनापासून हे वाटतो आणि मग ती त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करते. किंवा काही वेळेस माझ्या पण बाबतीत होतो, मलाही माझ्या काही घरामध्ये असेल किंवा कॉलेजमध्ये काम करताना तर मी तिच्याशी शेअर करते आणि मग ती तिच्या पद्धतीने तो दिलेला सुद्धा सल्ला मला मोलाचा वाटतो आणि तो मी जरी हे असलं तरी तो हे करून मैत्रीचं नातं आम्ही छान. म्हणजे मैत्रीमध्ये हेच महत्वाचं आहे की कधी कधी मार्गदर्शन, कधी ताई होणं, कधी मैत्री होणं, कधी आई होणं, हे सगळे नाते आपल्याला मैत्रीमध्ये दडलेले दिसतात. म्हणूनच किती हे महत्वाचं आयुष्यातलं नातं आहे. ज्याने खूप मित्र मैत्रिणी कमवले त्याच्यासारखं वैभव संपन्न व्यक्ती तोच असू शकतो. तुम्ही आता गृहिणी आहात म्हणजे सुगरण आहात हे तर लक्षात येतच. त्यामुळे तुम्ही बनवलेला कुठला पदार्थ मॅडमला आवडतो? प्रत्येकच आवडतं का आवडीने घेणं असं आहे? नाही, ती खरंच गृहिणी आहे, खूप उत्तम पदार्थ करते आणि बऱ्याचशा गोष्टी पदार्थ स्वयंपाकातल्या असतात तिच्याकडून मी शिकलेल्या. स्पेशली ती भाकरी आपण सर्वसाधारण खातो पण इतक्या पातळ, म्हणजे ती कर्नाटकची असल्यामुळे, आणि बाकी नॉन व्हेजिटेरियन पदार्थ असतील किंवा व्हेजिटेरियन सगळेच पदार्थ एकदम उत्तम बनवते. काही मला जमत नसेल तर मी आवर्जून तिच्याकडून ते शिकते. कुठला पदार्थ शिकलेला आहे म्हणजे तुमच्याकडून कोणतं असं जास्त आवडीने तुम्ही बनवलं आणि दिलं, तिने मस्त मन लावून खाल्लंय? वांग भात मला, भाकरी तर आवडतातच. आणि आता सरांनाच मी त्या दिवशी दिलं होतं. मग आमच्या इथं नॉनव्हेज मध्ये असतं बनवलेले पदार्थ ते म्हणजे शेअरिंग पण असतं मैत्रीमुळं, आणि जो आवडतो विशेषतः वांगे भात तिला छान जमतो किंवा बिर्याणी असेल तर ती आम्ही काही गोष्टी शेअर करते. आम्हाला असं वाटतं की बाबा ती खूप लांब राहते, असं वाटतं की आम्हाला दोघींना किती जवळ घर राहिलं पाहिजे, चांगले झाले असते. खूप छान आहे हे सगळं हा एक ठेवा आहे. आता हे आपण बोलतोय पण हा एक दुर्मिळ ठेवा आहे जो अमूल्य आहे आणि मिळत नाहीये. खूप जण असे अनभिज्ञ आहेत की ज्यांना असं हे पाहिजे, सगळं हे क्षण पाहिजे आहेत. त्यामुळं हे नातंच इतकं म्हणजे गूढ आहे आणि खुलं पण आहे बघायला गेलं तर. शिल्पा, मी आता एवढं कॉलेजच्या माध्यमातून समाजामध्ये वावरते तर मग मला असं जाणवलं की आपण बऱ्याच आपल्या मैत्रिणी आहेत पण आपली अशी एक खास मैत्रीण की जिला आपण शेअर करू शकतो, अशी दुर्मिळ म्हणजे कमीच राहते की तिला आपण सांगतो आणि ती पण आपल्याला शेअर करते. म्हणजे मैत्रीचं वेगळं नातं आहे. एवढ्या मॉब मध्ये पण खूप मैत्रिणी आहेत पण आपण आपल्या मनातलं जिला सांगू शकतो. म्हणजे हे मैत्रीचं वेगळं नातं. माळेचा एकच मुकुटमणी असतो, माळा भरपूर असतात पण एक मुकुटमणी असतो. तो ज्याला मिळतो ना तो खूप
भाग्यवान ठरतो. हे खूप, आणि हे बघा आपण आदर्श जर इतिहासातलं घेतलं तर कृष्ण सुदामाची आपण मैत्री बघू शकतो. संभाजी राजे आणि कवी कलशची मैत्री बघू शकतो, जे प्राणार्पण करायला पण तयार होते. शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांच्यातलं मैत्रीभाव आपण बघू शकतो. ह्या सगळ्या, आणि तुम्ही जे जिजाऊ रमा सावित्री माध्यमातून पण जे कार्य करता त्या ठिकाणी पण ह्या गोष्टींचा खूप उपयोग होत असेल. कारण खूप महिला अधिक संख्येनं जेव्हा येतात तेव्हा एखादा प्रबोधनपर कार्यक्रम जर ठेवला तर मग तिथं पण तुम्ही म्हणजे स्नेहपूर्वक जर वावर असेल तर बरोबर तो आहे. अनुभव तुमचा कसा असतो? खूपच छान आहे. कारण आता ही श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जिजाऊ सावित्री रमाई अशा म्हणजे अनेक संस्था आहेत, पण आमच्या संस्थेमध्ये अशीच महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिली समिती स्थापन झाली आणि तिथे मग अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्या माध्यमातून मेळावे असेल किंवा अनेक उपक्रम, तर अनेक महिला येतात आणि मग त्या महिलांना आपण कसं मैत्रीच्या नात्यानेच त्यांच्याबरोबर आपण राहिलं तर त्या आपल्या पूर्ण कार्यक्रमाला प्रतिसाद देतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्या इथं कार्यक्रम घेणाऱ्या आपल्याच मैत्रिणी आहेत हक्काच्या. त्यामुळे ते मैत्रीचं नातं समाजात वावरताना अधिक चांगलं होतं. नक्कीच त्या मैत्रीचा तिथे पण फायदा होतो. हा, कारण कसं आहे ना की जेव्हा सामाजिक स्तरावर कार्यक्रम उभारले जातात खास महिलांसाठी, मग ते कुठल्याही प्रकारचे असतील, मनोरंजनाचे असतील किंवा आर्थिक घडामोडीचे असतील, पण जे आयोजक आहेत मला असं नेहमी जाणवतं की मैत्रीभाव जर असेल तर येणाऱ्या महिला घर सांभाळून तिथं आलेल्या असतात, तेव्हा त्यांना तो जर आपलेपणाचा भाव तिथं भेटला तर मग जे आयोजकांना पोचवायचं असतं ते पोचलं जातं. म्हणजे मला ह्या माध्यमातून तेही सांगावं असं वाटतं की खूप आयोजक आहेत, खूप ग्रुप आहेत, खूप महिला मंडळं आहेत, तिथं मोठ्या स्तरावर कार्यक्रम भरवले जातात, परंतु आयोजकाची ही पण एक जबाबदारी ठरू शकते की भरपूर नियोजन आयोजनाची म्हणजे प्रेशर असतं कार्यक्रम तडीच नेणं, पण ज्या महिला एवढ्या संख्येनं उपस्थित राहिलेल्या असतात त्यांच्याशी संवाद होणं, त्यांच्याशी भावनेनं त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं हे पण खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा एक महिला बाहेर पडते तेव्हा तुम्ही चांगलं त्याचं हे सांगू शकता की तुम्ही म्हणजे नोकरी स्तरावर पण आहात आणि एवढी छान मैत्री पण जपली आहे, तर मग ही एक तारेवरची पण कसरत कधी कधी होते. नक्कीच होते. कारण नोकरी करणं, घर सांभाळणं आणि परत आपल्याला जे आवडतं किंवा आपल्या मैत्रिणीबरोबर राहणं किंवा आपण समाजामध्ये काम करताना सगळ्या मैत्रिणी गोळा करणं, तरी तारेवरची कसरत जाते. पण ते आपण जर आपल्याला आवड असल्यामुळे आपण त्या दिशेने वाटचाल करू शकतो. नक्कीच. तुम्ही पण कविता ते सांगू शकाल यावर की तुम्ही आता गृहिणी असणं तर खूप मोठं पद आहे आणि जबाबदारी आहे. गृहिणी नसे थोडके हे सगळं भार सांभाळणं, कारण पुरातन कालापासून परंपरा, घराचे जे विधी, पूजा, व्रतवैकल्य सगळ्याच गोष्टी असतात आणि कौटुंबिक मनोरंजन, सगळ्यांचे सणवार साजरे करणं, हे सगळं करत असताना कुठंतरी स्वतःसाठी वेळ, मैत्री जपणं म्हणजे आतली कुठंतरी आपली एक मनातली जागा एखाद्या मैत्रिणीला देणं, हेच ना, असंच ना. मग हे सगळं करताना कसा वेळ ते तुम्ही काढता? करते मी, तेवढ्यातनं वेळ काढते. आता तर मला कसं सुनबाई आली आहे त्याच्यामुळे आता थोडी जबाबदारी तिला टाकलं, मग आता ती करते सगळं व्यवस्थित हँडल. तेवढ्यातनं मी वेळ काढून तिला वेळ देते, मग आम्ही दोघी हे करतो. मोठी घरातली तू म्हणते तसं बरोबर शिल्पा, कारण पहिला आपण प्रायोरिटी आपल्या घराला देतो. आपल्या घरात सगळं व्यवस्थित आपण केलं तर मग आपल्याला मैत्रिणीला भेटायला जायला पण बिनधास्तपणे आपण चला, मला आता मी माझी घरातली सगळी कामं आटोपली आहेत आणि आता आपण वेळ देऊ शकतो आणि आपण तेवढा वेळ काढलाच पाहिजे आपल्या स्वतःसाठी, आपल्या व्यायामाचा असेल किंवा आपल्या मैत्रिणीसाठी वेळ देणं किंवा कुठे फिरणं. कारण हा चर्चेचा मुद्दा आहे, बरोबर आहे. कारण फक्त मैत्री आहे, मी गेले, मी फिरले, हे एवढं सोपं नाही आहे. कारण अजूनही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था टिकून आहे, ती स्त्रियांमुळेच आहे. एक कुठली तरी घरातली कुठली एखादी स्त्री असते की जी पूर्ण भार सांभाळत असते आणि तिच्यावर सगळी जबाबदारी असल्यामुळे इतर लोक जगण्याचा म्हणा किंवा घरात कुटुंबात वावरण्याचा आनंद घेऊ शकतात. पण ती जर नाती सांभाळत असेल तर
खूप छान योग्य ठरते, पण ती जर उंबरा ओलांडून मैत्रीसाठीच ती बाहेर पडू शकते किंवा अर्थार्जन, ह्या दोनच गोष्टी आहेत. आणि मैत्री म्हणजे मग आनंद घेणं हा एकच भाग दिसू शकतो, परंतु मला हेच सांगायचं की एवढाच भाग नसतो, कारण स्त्रीचं जगणं हे मैत्रीच्या धाग्यांमध्ये इतकं नाजूकतेनं गुंफलेलं असतं की ती तिथं स्वतःची स्पेस शोधायला जाते, स्वतःच्या जगण्यातलं रिकामपण ती कुठंतरी ते अनुभवायला जाते. त्यामुळे हे खूप कठीण आहे. म्हणूनच मला गृहिणी म्हणूनच मला तुम्हाला हे विचारायचं होतं की वेळ काढणं, वेळ देणं. तेवढा आम्ही वेळ काढतोच, कारण म्हणजे असं एक मनातून असं एक मैत्रीण म्हणून असं ही मानली गेलेली आहे की म्हणजे असं आपण काही पण तिला आपण बोलू शकतो. मग असंच वेळ काढून आम्ही भेटणं आणि म्हणतात ना पोटातून मैत्री. आणि आपल्याला आपण काही गोष्टी फक्त मैत्रिणीशी शेअर करू शकतो, मग ते मनापासून वाटतं. मग त्यासाठी आपण तो वेळ देणं किंवा आपल्याला बरोबर त्यावेळेस मैत्रिणीची आठवण येतेच की आता आपल्याला हा प्रसंग आलेला आहे आपल्यावर, किंवा आपल्याला ती शेअर करायचे, सांगायचे, मग आपलं मन हलकं होतं. आणि मग मैत्रीचा खरा अर्थ तोच आहे की आपण सुख दुःखामध्ये ज्याच्याशी आपले सुख आणि दुःख शेअर करतो तीच आपली खरी मैत्रीण. आता एखादा फोनचा रिंग जरी घरी वाजला की सगळे आता मला म्हणते आलं डिंपल काकूंचा फोन. म्हणजे सगळ्यांना माहित होऊन गेलं की आता ही मैत्रीण आहे, आला म्हणते फोन आला की चालू झालं म्हणजे मैत्रीण. आणि ते जेव्हा चिडवलं जातं ना तेव्हा खूप मोठं कळी खुलते म्हणजे चेहऱ्यावर, कारण तो आनंद सुखद असतो. म्हणजे चिडवणं असतं पण एक सुखद आनंद असतो तो. हेच खूप महत्वाचं आहे. कारण कधी कधी असं वाटतं की बाबा चला ती कामात असेल म्हणून ती फोन नाही लावली, पण मी आवर्जून लावते. किंवा समजा आणि असं पण नाही की बाबा तिनं नाही लावली म्हणून मी नाही लावायचं, पण असं आम्ही काय करतो ही पण गोष्ट आहे शिल्पा, जरी कुठल्या तरी टप्प्यावर ही परिसीमा लुप्त होती. बरोबर आहे. आणि आतापर्यंत आमचं असं कुठल्याही गोष्टीमध्ये असं गैरसमज नाही, कधीच भांडणाची आतापर्यंत झालेलं नाही. आतापर्यंत भांडणार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ती पण समजूतदार आहे. मी काही सांगितलेलं ती पण ते एक्सेप्ट करते, आणि तिने पण काय सांगितलेलं मी म्हणजे आतापर्यंत म्हणजे असं होतं मैत्रीच्या नात्यामध्ये आपण म्हणतो की शेअरिंग पण आहे, सुख दुःख सांगणं पण आहे, भांडण पण काही वेळेस, कारण तसं पण असतं. कारण आपण घरात पण बघतो भांडल्याशिवाय ते घर कुठलं म्हणजे नातं कुठलं असं आपण, पण तसं आमच्या दोघींच्या बाबतीत भांडण हा प्रकार अजून तरी कधी झाला नाही. दोघी झाली आमची मैत्री, 10 वर्षात आमच्या अजून कधीच भांडण नाही, कधीच असं गैरसमज नाही. अगदी मनापासून वाटतंच. आपण मी जरी कामात व्यस्त असले तरी बरोबर आठवण आली की फोन करणार, किंवा कुठं जायचं तरी भेट घेणार, म्हणजे आपण शेअर करण्यासाठी. आता ती तरी गावाला वगैरे गेली तेवढ्यात ती वेळ काढून मला एक कॉल तरी करणार, की म्हणलं कसं चाललंय, काय चाललंय विचारणार. हे विशेष ना, सारखं स्मरण राहणं. आणि आता तेच मी म्हणल्यासारखं की आता खूप मैत्रिणी आपण बघतो की ट्रिप ते सगळं असं ठरवतात, पण मला खूप मैत्रिणींचे असे चेहरे बघितल्यावर असं पण जाणवतं की हिला खूप व्यक्त व्हायचंय, पण ना खूप असं फिरलं, खूप हे केलं तर नाही व्यक्त होत आहेत. जेव्हा मैत्रिणीच्या मनाशी आपण जातो, हृदयाशी जोडतो, आणि जेव्हा खरंच मनातून बोलणं व्यक्त होतो, तेव्हा खरं ही स्पेस, ही जागा आपण तयार केली पाहिजे. म्हणाले ना की खूप मैत्रिणी आहेत, पण त्यातली एखादीच अशी असते की जिला आपण शेअर करतो आणि ते आपल्या मनापासून ती पण आपल्याला समजून घेते ना आपण तिला, आणि मग तिथं मैत्रीचं खरं नातं. आणि सगळ्यात मोठं एवढं आपण म्हणू शकतो, आपल्या सगळ्या मैत्रिणी पण आपलं गप्पा ऐकतायत, तर एवढं म्हणू शकतो की मनातली नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकण्याचं हक्काचं एकमेव ठिकाण म्हणजे मैत्री आहे. खरं तर आपण त्रास देतो तिला, सांगतो, रडतो, बोलतो, जेवढं काही घडलेलं आहे नकारात्मक ते सगळं बोलतो, पण ते तिच्यापासून ते धडकून बाजूला होतं आणि मग आपण हलके होतो. म्हणजे बघा, ही एक जादूच म्हणावं लागेल जी परमेश्वराने आपल्याला ती शक्ती दिली आहे की मैत्रीचं नातं तयार करण्याची, की एवढं तू हलकं हो की तुझ्यामध्ये सगळं सकारात्मक राहील. आणि हे एवढं हक्काचं ठिकाण, आणि हे म्हणूनच ह्याचं जतन आणि संवर्धन पिढ्यानं पिढ्या व्हायलाच पाहिजे. आणि ती कुठं शोधत बसण्यापेक्षा सापडते, ती आपोआपच सापडते. न शोधता सापडणारं पण हे एक नातं आहे.
नाही, विश्वास पण बसत नाही की आमची मैत्री एवढी घट्ट झाली. आणि आता मला कसं एक असं हे पण वाटतं अभिमान की बाबा माझी एवढी म्हणजे PhD आज एवढी कॉलेजची हे खूप म्हणजे मला अभिमान वाटतं की माझी मैत्रीण आहे. आज माझी मुली म्हणजे माझी मुलगी पण आता ह्यांच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले की आता आमच्या दोघांची स्टेटस वगैरे बघितलं की म्हणतात की मॅडमसोबत तुझ्या मम्मीचा फोटो आहे. मग ते कौतुक वाटतं त्यांना की मैत्रीण आहे माझी मम्मीची क्लोज मैत्रीण आहे. मग मला त्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. किती छान. हे चांगलं ना, म्हणजे आपणच यश मिळवलं असं एक आनंद. आणि तुमची घट्ट मैत्री किती आहे तुम्ही सेम आज जे घालून आलं त्यावरून पण आम्हाला लक्षात आलं. बऱ्याचशा गोष्टी खूप आहेत की आमच्याकडे सेम आहेत. मी सुरुवातीला पण सांगितलं की असं काही नाही की एका मैत्रिणीचं फील्ड वेगळे आणि एक घरात आहे. पण जर मैत्री व्हायची असेल, स्वभाव जुळले आणि आपण जशाशी आपण व्यक्त होतो तर ती पण तशीच मैत्री होऊ शकते. आणि त्याचं उदाहरण आम्ही दोघे आहोत. आणि अजूनही म्हणजे त्या मैत्रीत असं नाही की माझ्या शिक्षणाचा आणि तिच्या घरातल्या ह्याचा कधी त्याच्यामध्ये व्यत्यय येत नाही. तर ती परिसीमाच लोक होऊन जाते. जेव्हा मन जुळतात ना तेव्हा तू कुठं मी कुठं हे राहतच नाही. आणि तसं केलं तरच मैत्री होते. तर ते म्हणतात आणि ते ठरून पण नाही, ते आपसूक व्हायला लागतं त्या फ्लो मध्ये. नदी कसं सहज वाहत जाते ना, तसं ते सहज घडलं तरच ती मैत्रिणीने सांगितलं की मला पण म्हणजे कळलंच नाही की एवढी मैत्री कशी घट्ट झाली आपली. असं ते होत गेलं, विचार जुळत गेले. आणि नाही, एक असं आदर्श मैत्रीत्वाचं नातं आपण अनुभवतो आहोत. आणि खूप मैत्रिणींना म्हणजे असे अनुभव येत असतील त्यांनी नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मैत्रीचं नातं कसं फुलायला पाहिजे. आपल्या मिळून साऱ्या जणीमधल्या पण प्रश्न विचारतात. नमस्कार, मी प्रीती दसंगे. स्मिता मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. मुलांना मैदानी खेळाकडे वळवण्यासाठी पालकांना काही प्रयत्न करता येतील का? हो, नक्की. आता मुलांना खरं आपल्याला ते आव्हान आहे, कारण आता मोबाईलचं युग चालू आहे आणि मुलं जास्त मैदान सोडून, कारण आपण लहान असताना म्हणजे आपण आई काकू आपल्या बालपणामध्ये बरेच मैदानी खेळ होते आणि ते आपण खेळत होतो. पण आता मुलं मोबाईलकडे जास्त वळत आहेत, तर त्यांना मैदानाकडे नेलंच पाहिजे. तर ते शाळा महाविद्यालयातून त्याचं उद्बोधन होत आहे. अनेक मैदानं तयार केली जातात आपल्या परिसरामध्ये, अनेक स्पर्धा पण घेतल्या जातात. आणि निश्चितच मुलांनी परत या मैदानाकडे यावं, आपल्या सगळ्या आई म्हणून आणि पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांना वाटते. तर मुलांनी मोबाईलपासून दूर होऊन नक्की मैदानाकडे यावं आणि आपला आनंद खेळाचा घ्यावा असं मला वाटतं. किती छान मॅडमनी सांगितलं की बरोबर आहे. आयुष्यामध्ये खेळाचं महत्व अनन्यसाधारण आहे. आणि नवी पिढी मोबाईल आणि हे सगळे गेम ह्याच्या आहारी जाताना दिसते आहे. त्यामुळं खेळणं महत्वाचं आहे. आरोग्य सुदृढ राहणं महत्वाचं आहे. आणि मनाचं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मैत्री खूप महत्वाची आहे. जाता जाता तुम्ही आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? जाता जाता मला असं सांगा वाटतं की आता शिल्पाने जी मुलाखत घेतली की ती मैत्री म्हणजे मैत्री फार महत्त्वाची आहे आणि ती ठरवून होत नाही. हे मगाशी पण सांगितलं की खूप आपल्या मैत्रिणी आहेत सगळ्या, आपली सगळ्यांची तोंड ओळख आहे, आपल्या सगळ्यांशी जमतं. विशेषतः तर माझं लहान वयापासून मोठ्या म्हणजे आजी ह्यांच्या वयापर्यंतच्या सगळ्यांशी माझं नातं तसं चांगलं आहे की त्यांना त्यांच्याशी जुळून घेणं किंवा त्यांना बोलणं. पण मैत्री ही आपली एक विशेष ह्याच्याशी या समूहामध्ये होती आणि हे नातं फार महत्त्वाचं आहे. आता या अलीकडच्या युगामध्ये मग शिल्पाने सांगितलं की हे आपली आधीची जी संस्कृती थोडी एकत्र कुटुंब पद्धती थोडी आता कमी व्हायला लागली. प्रत्येकांना वाटायला लागलं आपण एकटं राहावं आणि आपण आपला विभक्त कुटुंबात जावं आणि आपली आपली माणसं पाहिजे. तर तसं न होता सर्वांनी आपली एक विशेष अशी मैत्रीण असावी, तिच्याशी आपण शेअर करावं. तर आमच्या या मैत्रीच्या नात्याप्रमाणेच आपण सगळ्यांनी अशी आपली एक मैत्रीण आतापर्यंत नसेल तरी आता इथून पुढे मिळवण्याचा नक्की प्रयत्न करावा असं मला वाटतं. खूप छान मॅडम, खूप छान सांगितलं. कविता ते तुम्ही काय सांगाल? मला पण असंच वाटतं की आणि कसं आपण घरी जरी किती जरी आपण कुणालाही शेअर केलं पण एक असं मैत्रिणीसमोर जे आपण शेअर करतो ते असं कुणासमोर करू शकत नाही. किती जरी जवळचं जरी आता आई असलं तरी आपण एवढं जवळ कुणालाही बोलू शकत नाही जशी मैत्रिणीला आपण बोलू शकतो. काही पर्सनली असतं, काही घरातली गोष्टी असतात, ते आपण मैत्रिणी
मैत्रिणीला शेअर करू शकतो. त्याच्यामुळे मैत्रिणी हे घट्ट राहणं खूप महत्त्वाचं. आहे. रसिक हो, निखळ हास्य, मनसोक्त आनंद आणि भरपूर उत्साह जगण्यामध्ये निर्माण करणारं हक्काचं एक ठिकाण म्हणजे हे मैत्रीचं नातं. आम्ही दोघी या सदरामध्ये आपण आपल्या या खास मैत्रिणींना भेटलेलो आहे, ज्यांचं नातं खूप फुललेलं आहे. असंच तुमचं नातं फुलत राहू देत आणि अशीच मैत्री बहरत राहू देत, हे आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. आपला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. तुम्ही या ठिकाणी आलात, खूप छान आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद. आपण सगळ्यांनी आपलं मत प्रतिक्रियेच्या माध्यमातून, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.